हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आपण जो दररोज बेसिक इंग्लिश शिकायचं जे मी तुम्हाला शिकवते त्याच्यामध्ये आज आपण पहिला उकार आणि दुसरा उकार शिकणार आहोत. याच्या आधी मी कानाचे वर्ड्स घेतले आहेत, फॉनिक घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये की फॉनिक पूर्ण ए टू झेड तज्ञ घेतलेला आहे. कानाला काय लागतो, पहिली विलांटीला काय लागतो, देन दुसरी विलांटीला काय लागतो, पहिल्या उकाराला काय लागतो, दुसऱ्या उकाराला काय लागतो, मी ते सगळं घेतलेलं आहे. ज्याने तो व्हिडिओ बघितला नसेल प्लीज तो व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ समजायला सोपं जाईल. आणि आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं की मागच्या भागामध्ये की आपण पहिल्या विलांटीचे शब्द बघितले होते. पहिल्या विलांटीला आपला आय लागतो, देन दुसऱ्या विलांटीचा डबल ई लागतो. आपण दोघं बघितले, पहिली विलांटी दुसरी विलांटी. आता आपण शिकणार आहोत पहिला उकार. पहिल्या उकाराला यू लागतो, पहिल्या उकाराचा यू तुम्ही लक्षात ठेवा, पहिल्या उकाराचा यू. ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नाही केलं असेल, कृपया त्यांनी माझ्या चॅनलला लाईक आपण पहिला उकार. तर पहिल्या उकाराला काय लागतो, यू लागतो. पहिल्या उकाराला काय लागतो, यू लागतो. तर पहिल्या उकाराचे शब्द आपण जर घेतले, फॉर एक्झाम्पल सूरत, गुलाब, सुतार. आता मी एक बनवेल, बाकीचे तुम्ही बनवा. एस चा फॉनिक काय येतो, म्हणजे स चाच फॉनिक काय येतो, सॉरी एस. पहिल्या उकाराचा फॉनिक यू, देन र चा फॉनिक आर, एंड त चा फॉनिक टी, सूरत. तसंच ग चा फॉनिक जी, देन पहिल्या उकाराचा यू, देन ल चा फॉनिक एल, देन काना आलेला इथे. आता कान्याचा फॉनिक मी तुम्हाला शिकवलेला काय असतो, ए, अँड बी चा फॉनिक ब. गुलाब म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, असे वर्ड्स घ्यायचे आणि त्याचे स्पेलिंग बनवायचे आहे. तुम्ही असे 10 ते 15 शब्द घ्या, त्याची प्रॅक्टिस करा 2 दिवस, तुम्हाला पहिला उकार क्लिअर होऊन जाईल. तसाच आपल्याला दुसरा उकार शिकायचा आहे, म्हणजेच नूतन, भूषण, हुशार. आता आपण बघू, न चा फॉनिक काय येतो, एन. न चा फॉनिक एन. आता दुसरा उकार आहे, दुसऱ्या उकाराला काय लागतो, डबल ओ. दुसऱ्या उकाराचा डबल ओ. देन त चा फॉनिक काय आहे, टी. देन न चा फॉनिक एन, नूतन. म्हणजे तुम्हाला असे शब्द बनवायचे आहेत आणि याचे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की याची काय स्पेलिंग येते. आणि असेच तुम्ही वेगवेगळे शब्द बनवा, पहिल्या उकाराचे दुसऱ्या उकाराचे 10-10, 15-15, जेणेकरून तुम्हाला पहिला उकार आणि दुसरा उकार क्लिअर होऊन जाईल. आणि तुमचे जे मुलं आहे पहिलीला दुसरीला, त्यांना तुम्ही असे रोज प्रॅक्टिस करायला देत जा, जेणेकरून त्यांचे म्हणजे सिनियर के जी फर्स्टमधल्या मुलांचं हे क्लिअर होऊन जाईल आणि आपल्याला सेंटेन्स लवकर घेता येईल. स्पेलिंग एकदा आली की सेंटेन्स यायला सोपे होतात. मग पहिले त्यांना शब्दशः स्पेलिंग बनवायला लावत जा, म्हणजेच आपल्या सेंटेन्स स्टार्ट करता येतात. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तुम्हाला